राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन पुण्याच्या बालेवाडी आपलं जे क्रीडा संकुल आहे त्यामध्ये फार मोठ्या उत्साहानं साजरा होणार आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातून 5,000 लोक जावेत असं नियोजन करण्याची आम्ही बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घातलेलं आहे आणि त्यांनी काहीतरी काल मीटिंग घेऊन त्यामध्ये तोडगा काढलेला आहे असं मला समजलं. नाही, आता सगळ्यांनी शांततेनं आपला जे सण आहेत आपण साजरे केले पाहिजे आणि त्यामध्ये कायदा सुव्यवस्था होणार, म्हणजे त्यामध्ये वाढ होणार नाही, कायदा सुव्यवस्था चांगली कशी राहील असे प्रयत्न सगळ्या नागरिकांनी करण्याची आवश्यकता आहे. नाही, त्या सगळ्यांना बोलावलं आलं होतं, तर कदाचित त्यांचं काम असेल म्हणून ते आले नसेल. काही आले विशेष नाही, शक्तिपीठ महामार्ग हा मुख्यमंत्री अनेक वेळा सांगितलेला आहे की शक्तिपीठ मार्ग आम्ही करणार आहोत व आम्ही लादणार नाही. त्यामुळं ज्या लोकांच्या तक्रारी असतील किंवा ज्यांच्या याच्याबद्दल तीव्र विरोध असेल ते सोडून हे शक्तिपीठ मार्ग करण्याचा मनोदय अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलेला आहे. निवडणुकीच्या पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या रस्त्याची भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करणारं नोटिफिकेशन आम्ही काढलेलं होतं. अजून काय ती भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे त्यातून ज्या शेतकऱ्याचा विरोध आहे त्यातून जाऊ नये असे आमचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही करतोय. नाही, त्याची काही मी माहिती घेतलेली नाही. त्यांचं नवीन जे काही त्यांचं रेखांकन आहे मला माहिती नाही. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे हे अनेक वेळा मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर आम्ही घातलेला आहे. तसंच काही शेतकरी जादा दर मिळावे म्हणून सुद्धा त्यांना भेटलेले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था सोहळ्यावर लढा अशी मागणी आता कार्यकर्त्यांनी केली आहे. राष्ट्रवादीची तशी तयारी असणार आहे. नाही, आता माझे आमदार के पाटलांचं भाषण तुम्ही नीट ऐकलं असेल. जिथं आमचं जमेल तिथं सह, नसेल तिथं शिवाय, असं त्यांचा बोलण्याचा हेतू होता. नवीन मुश्रीफांना प्रत्यक्ष करायचं नाही अशी तुमची भूमिका होती. मात्र राज्यातील नेत्यांचा तुमच्यावरती दबाव होता का त्यांना अध्यक्ष करण्याचा? आता त्याबद्दल मी काय मत परिवर्तन करणार नाही व्यक्त, परंतु याबद्दल मी त्या दिवशी सांगितलं की मी त्यावेळेला हातबल झालो होतो. नवीन मुश्रीफ आता चेअरमन झालेले आहेत, चांगलं काम करावं अशी अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे गटाचे 7 खासदार जे आहेत ते शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि भाजपच्या संपर्कात आहेत. असे काही खासदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. आता आपल्याला माहिती आहे की अनेक दिवस अशा या चर्चा सुरू आहेत. त्याचं फलस्वरूप आलं की आम्ही तुम्हाला सांगतो. राज उद्धव भेटले तशी चर्चा आहे. तुम्हाला काही तुमचे मित्र नाही, ते काय आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतोय की दोघे भाऊ एक होणार म्हणून. आमच्या शुभेच्छा आहेत. वास्तविक लक्ष्मण हाकेंची फार मोठी चूक होती. कारण अजितदादा पवारांच्या सारख्या 40 वर्ष समाजकारण राजकारणामध्ये ते 8 वेळा विधानसभेत निवडून आलेले आहेत. ते राज्याचे उपमुख्यमंत्री जवळजवळ 7-8 वेळा झालेले आहेत. 11-12 वेळा त्यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे. ते खासदार होते. अशा अनेक वर्षे राजकारणात समाजकारणात असलेल्या एका महान व्यक्तीबद्दल अशी गोचीड वगैरे अशी करणं हे काय त्यांना योग्य नाही.
त्यांना वास्तविक जे पक्षाचे नेते आहेत त्यांनी त्यांना समज देण्याची आवश्यकता आहे. विनाकारण महायुतीमध्ये गोंधळ होईल अशा प्रकारचं वर्तन कुणीही करता कामा नये. प्रत्येकाने आपली पायरी ओळखून राहावं एवढाच माझा त्यांना सल्ला असेल. राज्याचे कृषी मंत्री सातत्यानं वादळाला काही सल्ला दिलेला आहे का किंवा तुमचं त्यांच्याशी काय बोलणं आहे? ते अजितदादा पवारांनी अनेक वेळा त्यांना सूचना दिलेल्या आहेत. ते मनमोकळेपणाचे आणि भोळ्याबावड्या स्वभावाचे असल्यामुळं ते अशी वक्तव्य करत आहेत की यामुळं शेतकऱ्यांचा अपमान होतं हे त्यांना मला वाटते समजत नसावं. मला वाटते त्यातून आता ते बोध घेतील आणि शेतकऱ्यांना सन्मान ते करतील. काल सदाभाऊ खोत कोल्हापूर यांनी एक वक्तव्य असं केलं तर महायुतीचा ते घटक आहे, मात्र महायुतीचे जे काही मंत्री आहेत ते आपल्याच तोऱ्यात सध्या वावरत आहेत. मतदारसंघाच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्यांना दुसऱ्या जनतेचं काही पटलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. एकूणच नाराजी त्यांनी एकूण मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर. आता कुठल्या मंत्र्याच्या विरुद्ध त्यांनी नाराजी व्यक्त केली माहीत नाही. सदाभाऊ खोतांना मी खाजगीत विचारेन आणि त्याप्रमाणे त्या मंत्र्याला मी सूचना देईन. रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा अशी एक मागणी समोर येते. वैष्णवी आंदोलन प्रकरणात त्यांच्यावरती टीका झाली. काय याबद्दल रुपालीताई चाकणकरांनी खुलासा केलेला आहे आणि ज्या ज्या आपण स्टेप उचलले त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. थँक्यू.